हा बुद्धाचा देश आहे। हा जगामध्ये मोदी साहेबांना माझं सांगणं आहे की तुम्ही परदेशात जाता, थायलंड, श्रीलंका असेल, लंका असेल, नेपाळ असेल, भूतान असेल, कोलंबो असेल किंवा जगातील कुठेही जातात तर बौद्ध विहारामध्ये जातात आणि तिथं बुद्ध हवा आहे, जगाला बुद्ध हवा, युद्ध नको, हे सगळ्या जगाची मान्यता आहे। परंतु नाईलाज असो, आपल्या इथं जरी संविधान दिवस आपण मानवला जातो परंतु इथं संविधानाच्या धज्या उडवल्या जातात, संविधानाला मानल्या जात नाही। तरी तुमची आमच्यासारखे एक जर माणसाने, एका माणसाने जरी हात वर केला, मी संविधानाचा समर्थक आहे, संविधान कायम जिवंत राहील, कोणाकडून तुटल्या जाणार नाही संविधान। मित्रांनो, आज किम जोन एक जगातील फार मोठा मनुष्य आहे, फार मोठा शहंशाह आहे, त्याला जग त्याला घाबरतं, चीन त्याला घाबरतं, रशिया घाबरतं, डेंजर मनुष्य आहे। तर किम जोनचं अर्धा घंटा त्यांनी बाबासाहेब जगातील सर्वात महान नेत्यापैकी एक नेते आहेत। त्यांनी गोरगरिबाला, खरोखर मी जर म्हणतो, कोणी मानो अगर न मानो, कोणत्याही धर्माने, मी धर्माविरोधी, कोणत्याही धर्माविरोधी टीका करत नाही, बोलत नाही, अजिबात नाही, मला अधिकार नाही कोणत्या धर्माविषयी, आणि हे संविधानाने अधिकार दिलेला आहे। संविधानाने अधिकार दिलेला आहे की कोणत्याही धर्माने कोणतीही पूजा अर्चा करावी, पण ती आपल्या मर्यादित करावी, परंतु देशासाठी आपण सर्व एकत्र यायला पाहिजे। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व जाती धर्माच्या, कोणत्याही, मी तर म्हणतो माझं एकट्याचं मत आहे, तुमचं नसेल, परंतु कोणत्याही धर्माने असं सर्वांना जीव लावला नसेल, कायदे बनवले तेवढे बाबासाहेबांनी। एका पाखरू जर मेला तर बाबासाहेब त्याचं हिराणी गेली तर त्याच्यावर आज कारवाई चालू आहे। एकटा पोपटा मेला म्हणजे प्राण्यावरती सुद्धा झाडही तोडता येत नाही, ही कलम बाबासाहेबांची। कोणत्या ग्रंथात आहे मला दाखवा, कोणत्या धर्मात आहे मला दाखवा। म्हणून जगातील लोक आज बाबासाहेबाला मानतात। त्याचं कारण असं, त्यांनी गोर गरीब दुबळ्या सगळ्यांचा विचार केला। गोर खालच्यातल्या खालची जी जमात आहे, ज्या मागासवर्गीय आहेत, ज्यांचा विकास झाला नाही, त्यांच्या विकासासाठी, आणि काही लोक आपल्या स्वार्थासाठी राजकारण करतात, एक संविधान बदलो, आरक्षण तोडो, हे तोडो। अरे बाबासाहेबांनी बनवलेले ते, बाबासाहेबांच्या संविधानाला बदलता येणार नाही, आणि ज्या दिवशी संविधान बदलला तर युनोमध्ये जग उठेल, असे आमची चॅलेंज आहे। मी चॅलेंज देऊन सांगतो, कोणी जर संविधान बदलण्याची भाषा करत असेल, आम्ही युनोमध्ये जाऊ, युनोमध्ये सांगू की बाबासाहेब हे जगातील सर्व लोक मानतात। आम्ही पाहतो चीनचा राष्ट्राध्यक्ष, तिथं जगातील सर्वात मोठा पुतळा, कोणती अशी स्टेटीने तिथं गौतम बुद्धाच्या मूर्ती आहेत, पहा टीव्हीवर, युट्यूबवर पहा, सगळेजण हात जोडून विनंती करतो, मानता। आणि गौतम बुद्ध हा काही धर्म नाही, ते जीवन जगण्याचा मार्ग आहे। त्यांनी धर्माचा नाही, कोणाचा विरोध नाही केला, कोणा, आणि विज्ञानवादी आहे ते आहे ते मान्य करा, जे अंधश्रद्धेवरती कधी आधारलेला नाही। म्हणून सम्राट अशोकाने हा गौतम बुद्ध हे केलं, बाबासाहेबांनी त्याच्या मार्गाने चालला। आज रशियासारखा बलाढ्य देश, आज राष्ट्राध्यक्ष तिथं राहतो तर त्याच्या पाठीमागं कोणाचा फोटो येतो म्हणजे बाबासाहेबाचा, म्हणजे काय जोक आहे काय? आणि बराक ओबामा म्हणतो, जर बाबासाहेब आमच्या अमेरिकेमध्ये जन्मले असते, सूर्याच्या नंतर त्याचं नाव असतं, सूर्य जसं नाव त्याचं डुबत नाही, सूर्याचं नाव जर आमच्या, म्हणजे असे महान अनेक देश आम्ही पाहतो। तर बाबासाहेबाचं ही घटना आहे, खूप आहे। संविधान दिवस तुम्ही आले, मला मी तर 4 माणसं जरी असले, मी एक वक्ता आहे, मी एक मला एक अभिमान आहे बाबासाहेबाविषयी, त्यांच्या कामाविषयी, त्यांच्या संविधानाविषयी, तर म्हणून मी बोलत राहतो। 4 लोक जरी असले तर मला पुरे 440 होता, 440 होता, वाढत जाईल, नाही जरी झालं ते ॲड इज इट राहील, परंतु आपला जो काम आहे तो आपण करत राहावा, संविधानासाठी लढत राहावी, कोणाच्या विचारावरती जाऊ नका। आणि संविधानाची आजची परिस्थिती जरा देशाची वाईट झालेली आहे, तर त्या परिस्थितीला सुधारण्यासाठी आपण पुन्हा एक मत जोराने संविधानासाठी लढूया, बाबासाहेबांचं नाव वाढूया। आणि एवढं बोलून आणि संविधान नियमानिमित्त तुम्ही सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि मी इथं थांबतो।